स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आज आपण तेच आपलं प्रश्न राहील, 4 ऑप्शन राहील, 3 ते 5 सेकंद भेटतील, चेक करा काय जमतं काय जमत नाही। पहिला प्रश्न घेऊ आता। कोकण पॉलीपीक ही खालीलपैकी कशाची सुधारित जात आहे? पर्याय क्रमांक फणस, बी। क्लियर। चला पुढचा प्रश्न पाहू आता। कोणत्या किडीच्या प्रादुर्भावामुळे भारतीय आंब्याला अमेरिका व जपानमध्ये मागणी नाहीये? अमेरिका आणि जपानमध्ये सांगायचं आहे त्यांना। चला फास्ट। पर्याय क्रमांक डी, फळमाशी। चला पुढचा प्रश्न घ्या। बीटी कॉटन ही संकरित जात टिंबटिंब प्रतिबंधक आहे। पर्याय क्रमांक डी, बोंड अळी। क्लियर। चला पुढचे प्रश्न आता हे थोडे फास्ट याच्यामध्ये पाहू आपण फास्ट मध्ये। क्लियर। परीक्षा आता तारीख पण आलेली म्हणून आता जाऊ आता फास्ट मध्ये। पुढचा प्रश्न पहा आता। महाराष्ट्राचा साखर उतारा किती आहे ते सांगायचं। प्रश्न चौथा हा महाराष्ट्राचा विचारला बहुतांना, भारताचा नाही विचारला। तर महाराष्ट्राचा आहे 11.15%। क्लियर। पुढचा प्रश्न पाहू आता। कोणत्या वृक्षाची पाने विड्या करण्यासाठी वापरतात? पर्याय क्रमांक वाचून घ्या। पर्याय क्रमांक ए, टेंभुर्णी। क्लियर। चला पुढचा प्रश्न पाहू आता। महाराष्ट्रात एकूण किती कृषी विद्यापीठे आहेत? पर्याय क्रमांक सी, 4। चला पुढचा प्रश्न। कोकणात सापडणाऱ्या जांभा या प्रकारच्या तांबड्या मातीत कशाचे प्रमाण अधिक असते? पर्याय क्रमांक सी, लोह व जस्ताचे। पुढचा प्रश्न। सूर्यमालेतील इतर ग्रहांच्या तुलनेत टिंबटिंब हा सर्वात मोठा ग्रह आहे। आता इतर ग्रहाच्या तुलनेत म्हटले, फक्त इतर ग्रहाच्या तुलनेत हे जे आहे त्या ग्रहाच्या तुलनेत सर्वात मोठा कोणता ग्रह आहे ते सांगायचं आहे। पर्याय क्रमांक ए, गुरु। चला पुढचा प्रश्न। संत्री, मोसंबी या फळ झाडांच्या लागवडीचे अंतर पुढीलपैकी कोणते? 6x6 मीटर। चला पुढचा प्रश्न 10वा। टिंबटिंब या वनस्पतीचा उपयोग जैविक इंधनासाठी केला जातो। सांगा याच्यातून कोणता पर्याय क्रमांक येणार? डी, जट्रोफा। क्लियर। चला पुढचा प्रश्न पाहू। युरिया या खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते? पर्याय क्रमांक ए, 46। पुढचा प्रश्न। नत्र या अन्नद्रव्याची कमतरता झाल्यास पिकावर काय परिणाम होतो? म्हणजे नत्र बहु हा महत्वाचा शब्द, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं 100% हा मार्क फिक्स करणारा प्रश्न आहे ठीक आहे। ज्या ठिकाणी नत्र आलं ते मग तुमचा मार्क फिक्स करणार। सी, पाने पिवळी पडतात। क्लियर। चला पुढचा प्रश्न। ICAR या संस्थेचे मुख्यालय टिंबटिंब इथे आहे। भाऊ याच्या पाठीमागच्या वेळेस पण विचारलं त्याचं फुल फॉर्म सांगा, तर भरपूर जणांना व्यवस्थित याचा फुल फॉर्म सांगितलं होता, काही जणांचा चुकला होता। तुम्ही पण या 13 नंबरचा ICAR याचा फुल फॉर्म सांगा आणि हे मुख्यालय कुठे आहे? दिल्लीला। क्लियर। चला पुढचा प्रश्न। फळे यंत्राच्या साहाय्याने सुकवण्याच्या पद्धतीस काय म्हणतात? सांगा। पर्याय क्रमांक सी, डिहायड्रेशन। क्लियर। पुढचा प्रश्न घेऊ। 15 पिठ्या ढेकून या किडीच्या जैविक नियंत्रणासाठी टिंबटिंब किडीचा वापर करतात। पर्याय क्रमांक ए, क्रिप्टोलिमस। क्लियर। चला पुढचा प्रश्न। पशुधनाच्या बाबतीत जगात प्रथम क्रमांकावर असलेला देश कोणता? म्हणजे पशुधनाच्या बाबतीत प्रथम क्रमांक विचारला भाऊ, हे जेवढे प्रश्न आहे ते तुमचे मार्क फिक्स करणार आहे। ठीक आहे, त्याला खाली यायचा आणि पर्याय क्रमांक टिक करायचा, भारत। पुढचा प्रश्न। जमिनीचा सामू 9.2 असेल, सामू किती सांगितलं? 9.2 असेल तर ती जमीन टिंबटिंब असते। का असते मग ते जमीन? अल्कलाइन। क्लियर। पुढचा प्रश्न घेऊ। पायरीला ही कीड मुख्य तत्वे कोणत्या पिकावर दिसून येते? पर्याय क्रमांक बी, ऊस। युरिया हे रासायनिक खत टिंबटिंब या प्रकारात मोडते। युरिया हे खत सांगायचे भाऊ, युरिया हे रासायनिक खत। चला सांगा। पर्याय क्रमांक बी, सरळ खत। पुढचा प्रश्न। बेसालिन हे टिंबटिंब आहे। पर्याय क्रमांक सी, तणनाशक। पुढचा प्रश्न घ्या। इक्रिसॅट तंत्रज्ञान खालीलपैकी कोणत्या पिकासाठी फायदेशीर आहे? कोणत्या पिकासाठी फायदेशीर आहे हे सांगायचं भाऊ। चला फास्ट। पर्याय क्रमांक सी, भुईमुग। क्लियर। चला पुढचा प्रश्न घेऊ। आशियाई ॲमेटो ही खालीलपैकी कशाची जात आहे? आशियाई ॲमेटो ही खालीलपैकी कशाची जात आहे?
पर्याय क्रमांक सी कलिंगड. चला पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न पाहता सरासरी दूध उत्पन्नाचा एका वेतात परदेशी गाईचा खालीलपैकी कोणता कालावधी बरोबर आहे? पर्याय क्रमांक ए 280 ते 290 दिवस. क्लिअर. याचे काही चेंजेस असतील काय असतं तर कमेंट्स करा किंवा काही अपडेट असेल ते पण सांगून द्या भाऊ. चला पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या किडीमुळे मोहोर गळतो? मावा, तुडतुडे. चला पुढचा प्रश्न घेऊ. टिंबटिंब या फळाच्या बियापासून व्यावसायिक पातळीवर तेलाचे उत्पादन केले जाते. पर्याय क्रमांक डी कोकम. पुढचा प्रश्न. कोणत्या तणनाशकामुळे सकट सर्वोच्च वनस्पती मारल्या जात्या? मग सर्वच वनस्पती मारल्या जाते अशा कोणत्या तणनाशकामुळे ते सांगायचं यांना. पर्याय क्रमांक सी अनिवडक. चला पुढचा प्रश्न जाऊ. अर्नॉन यांच्या मते किती अन्नद्रव्ये वनस्पतीच्या निकोप वाढीसाठी गरजेचे आहेत? पर्याय क्रमांक सी 16. विशाल ही जात कोणत्या कडधान्य पिकाची आहे? हरभरा. पुढचा प्रश्न घेऊ भाऊ. हा महत्वाचा प्रश्न आहे भाऊ. चिंबा साहेबी ही कशाची सुधारित जात आहे? भाऊ महत्वाचा प्रश्न आहे, याला टिक करून घ्या. ठीक आहे, महत्वाचा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. चिमा साहेबी ही कशाची सुधारित जाते? चिमा साहेबी भाऊ महत्वाचा. क्लिअर. याला लगेच टिक करायचं. द्राक्ष. चला पुढचा प्रश्न घेऊ. निचरण प्रक्रियेत अगदी सहजपणे नष्ट होणारी पोषण द्रव्ये कोणती? पर्याय क्रमांक ए नत्र. तुम्हाला काय सांगितलं? हा शब्द पकडायचा आणि मार्क फिक्स करायचा. क्लिअर. कोणता शब्द? हा पकडायचा. चला पुस्तकात जिथं असेल तिथं. महात्मा फुले कृषी विद्यापीठ विकसित होत असलेल्या उस्मानाबादी शेळीच्या सुधारित जातीस कोणत्या नावाने ओळखले जाते? फुले उन्नती. क्लिअर. चला पुढचा प्रश्न घेऊ. अर्गट हा रोग टिंबटिंब या पिकात दिसून येतो. कोणत्या पिकात दिसून येतो भाऊ? अर्गट रोग. बाजरी. चला पुढचा प्रश्न घेऊ. रस शोषणाऱ्या किडीच्या बंदोबस्तासाठी कोणती कीटकनाशके वापरावी? कोणाच्या? रस शोषणाच्या किडीच्या बंदोबस्तासाठी कोणती कीटकनाशके वापरावीत हे सांगायचं भाऊ त्यांना. अंतरप्रवाही. क्लिअर. चला पुढचा प्रश्न घेऊ. RBI ची शेती पतपुरवठ्याची सर्व कामे एक शिखर संस्था म्हणून कोणती बँक काम करते? पर्याय क्रमांक बी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक. सोपं. चलो आगे. राष्ट्रीय पातळीवर विपणन विषयक कार्य करणारी संस्था कोणती? पर्याय क्रमांक बी नाफेड. चला पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे मुख्य कार्यालय कुठे आहे? महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे मुख्य कार्यालय कुठे आहे ते सांगायचं आहे त्यांना. चला फास्ट. पर्याय क्रमांक डी अकोला. सोपं. चलो पुढचा प्रश्न. लिंबू लागवड कोणत्या प्रकारच्या जमिनीत करू नये? करू नये. मी का सांगितलं करू नये? हाय नाही हे शब्द पकडून खाली यायचं भाऊ. काय? चुनखडी युक्त. चलो पुढचा प्रश्न घेऊ. खुपरी सुंदरी ही कोणत्या पिकाची जात आहे? खुपरी सुंदरी ही कोणत्या पिकाची जात आहे? खुपरी सुंदरी ही कोणत्या पिकाची जात आहे ते सांगायचं आहे. बटाटा. चला पुढचा प्रश्न घ्या. द्राक्षाची खरड छाटणी कोणत्या महिन्यात करतात? कोणत्या महिन्यात करतात भाऊ? एप्रिल महिन्यामध्ये. चलो पुढचा प्रश्न घ्या. हा प्रश्न देतो तुमच्यासाठी. येत असेल तर कमेंट्स करा. ज्यांना जमत नाही ते तुमची कमेंट्स पाहून शिकून घेतील. ठीक आहे. भेटू आपण अशाच प्रश्न संचमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.